नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। आपण गेले 7-8 महिने कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे आणि बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आपण या पहिल्या फेजमध्ये हाताळलेली आहे। काल एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली ज्यामध्ये राज्यस्तरावरचे डोमेन एक्सपर्ट सुद्धा सहभागी होते आणि त्यांनी असं भाकीत वर्तवलेलं आहे की या आजाराची कदाचित दुसरी लाट येऊ शकते आणि ती पहिल्या लाटेपेक्षा सुद्धा गंभीर असू शकते आणि आपणही पाहतो आहोत की जगातल्या काही देशांमध्ये तशी सुरुवात ऑलरेडी झालेली आहे। तर मला असं वाटतं की आपण पहिल्या वेळेला ज्या एकजुटीने आणि ज्या समजूतदारपणाने या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार केला तशीच गरज या पुढच्या टप्प्यामध्ये देखील आहे। आम्ही जे आपलं जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण आहे त्याचं मी अध्यक्ष आहे। त्यामध्ये पोलीस आयुक्त साहेब, महापालिका आयुक्त साहेब, पोलीस अधीक्षक साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम हे मेंबर आहेत। काल आम्ही एकत्र बसलो, सगळ्या परिस्थितीचा विचार केला आणि काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्या निर्णयांमध्ये आपण बाजार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवणार आहोत। आठवडी बाजार देखील आपण सुरू करतो आहोत, परंतु आठवडी बाजारामध्ये सुद्धा मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं ही बंधनं राहतील। त्याचबरोबर नो मास्क नो एंट्री असं धोरण आता आपण स्वीकारणार आहोत। कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जात असताना मास्कचा अतिशय काटेकोरपणाने वापर सर्वांनी करणं अपेक्षित आहे। मास्क ही औपचारिकता नसून केवळ दंड होईल म्हणून त्या भीतीने मास्क घालणं असं न करता ते सध्या तरी आपल्या हातामध्ये असलेलं एकमेव प्रोटेक्शन आहे याची जाणीव ठेवून आपण थोडंसं मास्कच्या वापराकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि आणखी एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे की सर्व तज्ज्ञांचं मत असं आहे की आगामी थंडीचा काळ आणि त्या दिवाळ सण असेल किंवा इतर प्रकारे होणारं जे प्रदूषण आहे त्यावरती देखील काही प्रमाणावरती थोडंसं निर्बंध असणं गरजेचं आहे। फटाक्यांच्या धुरामुळे कोविडच्या पेशंटला पण त्रास होऊ शकतो किंवा जे बॉर्डरवरचे लोक आहेत त्यांनासुद्धा म्हणजे बॉर्डर लाईनवरती जे आहेत लोक की पॉझिटिव्ह आहेत, नॉन सिम्प्टमॅटिक आहेत, त्यांना देखील त्रास होऊ शकतो। अशा सगळ्या बाबी विचारात घेऊन आपण सार्वजनिक ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये आणि शांतता क्षेत्रामध्ये फटाके वाजवायला पूर्णपणाने बंदी केलेली आहे। याची देखील सर्वांनी नोंद घेतली पाहिजे आणि माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की सण सणावळे जे आहेत ते एकमेकाच्या नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी आहेत। केवळ आपण फटाके वाजवले म्हणजेच त्या सणाची पूर्तता झाली असं काही नाही। तर आपण एका खूप वाईट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत। तर त्याचा एक भाग म्हणून आपली सामाजिक दायित्व निभावणं, आपल्या नात्याची वीण अधिक घट्ट करणं या सगळ्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर मला वाटतं हा दिवाळ सण सुद्धा आपला खूप आनंदात आपण प्रदूषणरहित पद्धतीने साजरा करू शकू। मी सर्व नागरिकांना माझ्या वतीने, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपण या दिवाळ सणातून आपली जी तमसोमा ज्योतिर्गमय अशी जी वाटचाल आहे त्या वाटचालीला आपण निश्चितपणाने पोहोचू आणि ते आपण यशस्वी होऊ याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। धन्यवाद।